चला मग आपलं आता अवथानात चालू झाले. याच्यात काय बारीक असेल गवत ती निघून जाते. तुमच्याकडे आणतात कशी नाही. आता बैल नाहीत म्हणून हे असलं करायचं. हे असं गवत लागलेलं काढून टाकायचं. इथे एक राहिले तास. अर्ध्यातूनच ओळी होत्या, लय लांब आहे. तर बघा कसं रान छान आले, वापले पण छान. तर पावसाची गरज आहे याला. पाऊस आला तर छान येते. एवढं येते पाणी देऊन कसं बी, पण सगळ्या लोकांचं कुठे येणार पाऊस नाही आल्यावर. ढेकळं आहे ती रानात, जर अजून भिजवायला आले. आता फवारलेलं रान हे करून लागते, पण आता बघा येते का सांगा मला, कमेंटमध्ये सांगा कसं आले. लोकांना वाटते नुसतं शेतकरी काय, शेतकरी काय करते तू व्हिडिओ पुरतं करते, पण करावं लागते सगळं. व्हिडिओ पुरतं बी करावं लागते, सगळंच करावं लागते. दम आला दम. स्प्रिंकलरला पाणी चालू आहे. भाजी भिजायली तिकडं, दिसायले का लय लांब आहे. इकडं मका आली, आता तुरा टाकली चांगला. तर आपलं हे इकडलं रान झालं, हे करायचं मारायचं. तर इकडलं राहिली बाजू. तर बघा मग येते का काम मला बी सांगा. तर मी भाजी खुरपीते. भाजी खुरपिली म्हणजे काढताना सळत नाही, पेंड्या बांधायला गपागप गवत येत नाही भाजीत. तर आता उद्या बाजार असताना बाजारला काढावं लागते भाजी, मग गवत नाही येणार भाजीत. गवत आलं तर काय मावशी भाजीत सगळं गवत आणलाय. गवत नाही खुरपिलं तर भाजीत गवत येते. भाजी खुरपून परवडत नाही, पण खुरपावं तर लागते गवत असल्यामुळं. आता कोणाकोणाला आवडते शेपूची भाजी. शेपूची भाजी आहे, चुक्का आहे, पालक आहे आणि शेपू, कोथिंबीर, आणखीन मका आणि आली खायला आता थोड्याच दिवसात. मकान भाजी एकदाच येते काय वाटायला होतं, पण नाही येत.
असं गवत काढायला लागतंय. म्हणजे पुन्हा भाजीत गवत येत नाही. काही याला चुक्का म्हणते ती, कोणाला ज्याला माहीत नसेल त्याला. सगळ्याला माहिती आहे आता चुका पालक कसा असतोय ती. पण पेंडी बांधून दाखवल्यावर मावशी याच्यात चुक्काच नाही म्हणतात. पेंडीत आम्ही तर चुक्का घातलेला असते. मावशी याला चुक्का कुठं आहे कळत नाही एका एकाला बरं का. जे निवळ शेतीतले आहेत त्यांना कळत नाही काहीच. ज्याच्याकडं शेती आहे त्याला कळते बरं का, चुक्का कशाला म्हणतात, पालक कशाला म्हणतात. कोथिंबीर तेवढी सगळ्याला माहिती आहे. कोथिंबीर सगळ्यालाच आवडते, त्याच्यामुळे सगळ्याला माहिती आहे कोथिंबीर. तर आता हे गवत तर काढावंच लागते खुरपून. आता लावते मी थोडी भेंडी, गवारी, ककडी. लावणार आहे अगं. आमच्या कुत्र्याचं कालवा असतो बघा ऐकायला. मी काम करायला की तिकडं काहीतरी कोणतरी आलेलं असते घरी, मग कालवा करते कुत्रे. मजेशीर बुकतात तर कुत्रे. शेतकऱ्याला खुरपिल्याशिवाय पीकच काढायला येत नाही. काय करायचं. तुम्ही म्हणसाल भाजी तुडवायली काय व्हायला, काय सुद्धा होत नसते भाजीला. चेंगरते आणि पाणी दिलं की खडी होते. आदर बसून तर कसं खुरपायचं. थोडं का होईना ही होते चेंगरते, पण होते खडी, काय नाही होत त्याला. कोणाकोणाला आवडते तेवढं सांगा भाजी मला, मग खायला या. मी आज भाजीची हे करणार आहे, मुटकी करणार आहे, मुटकी. आज काय ऊन नाही म्हणून डोक्याला बांधलं नाही, डोकं विचारणं झालं नाही, काय नाही. शेतकऱ्याला होत नाही वेळेवर डोकं विचारणं, हे करणं, फ्रेश राहणं. जसं असेल तसं असेल म्हणून राहायचं असते. शेतकरी जीवनच असं असतं. फ्रेश राहून नुसतं व्हिडिओ काढायपुरतं राहायचं असते का? नाही. आपल्याला करायचे काम. काम करत करत करमणूक आहे. तर मग बघा कसं वाटलं खुरपायला. कोण मला येत नसेल तर सांगा कोणी, आणि कोणाला येत असेल चांगलं तर. माझ्यापेक्षा जर चांगलं कोण खुरपत असेल त्याला ते सांगा बरं का मला कोणी तर. त्याच्यात काय सांगितल्यावर कमीपणा नाही. पण आज जर बसून खुरपायला मला होत नाही बघा आता. तिकडं पाणी चालू आहे आपलं भाजीला.
चला तर मग बाय.